मित्रांनो, जय ज्योती जय क्रांती. नमस्कार मित्रांनो, मराठी आनंदच्या या विशेष भागात आपणा सर्वांचे स्वागत आहे. 27 नोव्हेंबर 1890 महाराष्ट्राच्या सामाजिक क्रांतीचा दीप मालवला. महात्मा ज्योतिराव फुले यांची प्राणज्योत मालवली, पण त्यांच्या अंत्ययात्रेत मात्र एक वेगळीच वेदनादायक घटना घडली. ती कोणती? महात्मा फुलेंच्या प्रेतयात्रेत समाजातील तथाकथित उच्चवर्णीय लोक सहभागी झाले नाहीत. अगदी त्यांच्या जातभाईंनीही त्यांच्या पार्थिवाला स्पर्श करणे नाकारले. अशा वेळी सावित्रीबाईंना स्वतः टिटवे धरून सर्व प्रक्रिया ह्या पार पाडाव्या लागल्या. त्यांना स्मशानभूमीत नेण्याची वेळ का आली? ही घटना फक्त सावित्रीबाईंच्या धैर्याची नव्हे, तर तत्कालीन समाजाच्या क्रूर मानसिकतेची साक्ष आहे. आज आपण जाणून घेणार आहोत या दुर्दैवी घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी, ज्यामध्ये येईल दुष्काळ, सत्यशोधक समाज, आर्थिक अडचण आणि त्या काळातील समाज व्यवस्थेचा कटू इतिहास. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या महान कार्याचा वारसा समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, या व्हिडिओतील सर्व विचार हे कोणाचे आणि कोणत्या पुस्तकातील ते सुरुवातीला सांगतो. तर विश्ववंद्य सावित्रीबाई फुले प्रकरण 16वे दुष्काळाशी सामना व प्रकरण 17वे महात्म्याचे निर्वाण, पृष्ठ क्रमांक 54 ते 57चे अभिवाचन आपण पाहणार आहोत. ज्या पुस्तकाचे लेखक आहेत मोरेश्वर महादेवराव देशमुख. सुरुवात करूया या अत्यंत मार्मिक अशा या भागाला. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सुरुवात करूया प्रकरण 16वे दुष्काळाशी सामना. लेखक काय म्हणतात पहा. 1887 साल दुष्काळ सोबत घेऊनच उजाडलेले होते. अपुऱ्या पावसाने उभी पिके करपून गेली होती. जमिनीला भेगा पडल्या, नदी नाले विहिरी कोरड्या झाल्या. शेतीच पडीत झाल्याने शेतकऱ्यांसह शेतमजूरही हवालदिल झाला. भाकरीचा चतकूर तुकडा मिळणे कठीण झाले. कोणी झाडपाला खाऊ लागला, कोणी चाऱ्याअभावी मरण पावलेल्या गायी, बैल, म्हशींचे मांस खाऊ लागला. धडधाकट लोकांचे असे हाल होते, तर लुळ्या पांगळ्यांचे, आंधळ्यांचे काय, कोण त्यांचा वाली होता? सरकारचे हात तोकडे पडत होते. दुष्काळातून लोकांना जगविण्यासाठी लोकसहभागाची नितांत आवश्यकता होती. पुढे सावित्रीबाई ज्योतिबांनी कंबर कसली. सत्यशोधक समाजाच्या सदस्यांचे मार्फत त्यांनी अशा आपत्कालीन स्थितीत समाजातील धनबांधवांनी माणुसकी दाखवून पुढे यावे व लोक वाचविण्यासाठी दान करावे असे आवाहन केले. पुढे सत्यशोधक समाजाच्या सदस्यांनी स्वयंस्फूर्तीने वर्गणी गोळा केली. धनकवडी येथे लुळे पांगळे, आंधळे व लहान मुले यासाठी ज्योतिबा सावित्रींनी अन्नछत्र सुरू केले. रोज 1000 लुळे पांगळे, आंधळे पोरेसोरे अन्नछत्रात एक वेळ जेवत होती. 1000 लोकांच्या भाकरी थापण्याचे व पिठले करण्याचे सावित्रीबाई व त्यांच्या कार्याने भारावून गेलेल्या महिलांनी अनेक बरेच दिवस ते सांभाळले. हे पुण्य कार्य पाहून रामशेठ उरवणे, डॉक्टर शिवप्पा यांचेही दातृत्वाला पाजर फुटला व त्यांनी अन्नछत्राचा बराच आर्थिक भाग उचलल्याने शासनाकडून पर्यायी व्यवस्था होईपर्यंत बरेच दिवस हे अन्नछत्र सुरू होते. पुढे सावित्रीबाई व ज्योतिबा यांच्या पुढाकाराने दुष्काळात सत्यशोधक समाजाने 50च्या वर अन्नछत्रालये चालविली होती. पुढे पहा काय झाले. तर प्रकरण 17वे महात्म्याचे निर्वाण. 1888 साली ज्योतिबा पक्षाघाताने आजारी झाले. उजवा हात निकामी पडला, त्यामुळे त्यांनी डाव्या हाताने लिहिण्याचा सराव चालू केला. ज्योतिबा आजारी पडल्याने घरसंसारास आर्थिक अडचण निर्माण झाली. अशा वेळी सावित्रीबाईंनी सटरफटर कामी करून संसार रेटला, पण सत्यशोधक समाजाची कार्यात खंड पडू दिला नाही. ज्योतिबांचे लेखनिकेचेही काम त्यांना प्रसंगपरत्वे करावे लागतच असे.
पुढे 27 नोव्हेंबर 1890ला महात्मा ज्योतिबांची प्राणज्योत मालवली. त्यांचे अंत्यदर्शनाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक पुण्यात जमा झाले होते. दलित शूद्रांचा विलाप तर ऐकण्यापलीकडेच होता. डॉक्टर यशवंतराव हा रक्ताचा मुलगा नसल्याने त्याला टिटवे धरण्यास जातभाईंनी विरोध केला. तो टिटवे धरीत असेल तर आपण प्रेतास हातही लावणार नाही असा सख्या गणगोतांनी दम भरला. यशवंताने टिटवे धरले तर ज्योतिराव निपुत्रिक असल्याने त्यांची जी काही मालमत्ता असेल त्यावरील आपला वारसा हक्क डावलला जाईल हा त्यांचा मतलबी हेतू सावित्रीबाईंनी ओळखला व पदर खोचून त्या पुढे आल्या. दुःखावेग मागे सारला व टिटवे स्वतः हाती घेतले. प्रेतयात्रेत सावित्रीमाई टिटवे धरून स्मशानापर्यंत सोबत गेल्या. पतीच्या प्रेतयात्रेत टिटवे धरून स्मशानात जाणारी जगाच्या इतिहासातील पहिली महिला होय. सावित्रीमाई सत्यशोधक समाजाच्या पुढे अध्यक्षा झाल्या आणि मृत्यू येईपर्यंत समाजाचे काम नेटाने पार पाडले. अशा प्रकारचे विचार लेखकांनी आपल्या पुस्तकात मांडलेले आहे, ज्याचे अभिवाचन आपण पाहिले. महात्मा फुले यांच्या अंत्यसंस्काराची ही घटना केवळ त्यांच्या मृत्यूचा शोक व्यक्त करणारी नाही तर समाजाच्या संकुचित मानसिकतेचा एक आरसा आहे. जात धर्म आणि सामाजिक भेदाभेदांमुळे त्यांना अगदी त्यांच्या शेवटच्या यात्रेतही अपमान सहन करावा लागला. पण सावित्रीबाईंनी कोणत्याही सामाजिक निर्बंधाची पर्वा न करता आपल्या पतीसाठी शेवटचा कर्तव्यदक्ष संस्कार केला. ही केवळ एका स्त्रीच्या धैर्याची कथा नाही तर सत्यशोधक विचारसरणीच्या अढळ निष्ठेची कहाणी आहे. सावित्रीबाईंनी केवळ महात्मा फुलेंच्या कार्याचा वारसा पुढे नेला नाही तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला. आजही आपण या ऐतिहासिक घटनेतून शिकण्यासारखे खूप काही आहे. सामाजिक विषमता, जातीय भेदभाव आणि स्त्री पुरुष समानता या संदर्भात आपल्याला अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तो शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नोंदवा आणि अशाच ऐतिहासिक व प्रेरणादायी गोष्टींसाठी आमच्या चॅनलला न चुकता सबस्क्राईब करा. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या अमूल्य कार्याला आपली हीच खरी श्रद्धांजली होय. तर मित्रांनो, तोपर्यंत जय ज्योती, जय क्रांती, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.